मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या संदर्भात काही चांगलं घडणार आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि घडणार असेल तर काय घडावं अशी तुमची अपेक्षा आहे? कारण आपण महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार समितीवर आहात, त्यामुळे आपण अधिक अधिकाराने हे सांगू शकाल असं मला वाटतं. सर्वांना नमस्कार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कोणकोणती आव्हानं आहेत आणि कोणत्या संधी आहेत याविषयीची एक चर्चा या ठिकाणी होते. डॉक्टर महेश गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट नमूद करू इच्छितो, मी काही भाषा तज्ज्ञ नाही, परंतु एक साहित्याचा अभ्यासक म्हणून किंवा भाषेकडे खूप आस्थेनं बघणारा एक लेखक किंवा कवी म्हणून माझी काही मतं आहेत ती तुमच्या समोर या प्रश्नाच्या निमित्तानं मी मांडतो. एक लक्षात घ्या की आपण अशा व्यापक अशा भाषिक आणि सांस्कृतिक संक्रमणाच्या काळामध्ये सगळेच आहोत की ज्या काळामध्ये आता तंत्रज्ञान आपल्यावर प्रभाव टाकतं आहे. AI किंवा ChatGPT सारखी माध्यमं, या सगळ्या माध्यमाने आपल्याला अंकित केलेलं आहे. आणि अशा एका काळामध्ये आपण आपल्या भाषेच्या आस्थेविषयी, भाषेच्या अस्मितेपोटी बोलतो आहोत. मुळामध्ये या घटनेला किती दिवस झाले तर आता 1.25 वर्ष उलटून गेलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024ला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं सायंकाळी हा निर्णय जाहीर केला. आणि मराठी भाषिक म्हणून आपल्या सगळ्यांना त्या घटनेचा अत्यंत आनंद झाला. त्याचं कारण भाषा अभिजात होतीच, पण त्यावर एक मान्यतेची मोहर उमटली आणि ही फार चांगली घटना होती. राज्यामध्ये, देशामध्ये किंवा जगामध्ये जिथे जिथे मराठी भाषिक आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीचा अत्यंत आनंद झाला. परंतु आता माझा मुद्दा असा आहे की हा आनंद 1.25 वर्षानंतर विरला आहे का? आणि तो विरला असेल तर काय विरला? त्याचं कारण असं होतं की आपण या सगळ्या गोष्टीकडे उत्सवी रूपानं पाहायला लागलो. शासन प्रायोजित उत्सव असेल की त्याचा लोप लवकर होतो, लक्षात घ्या. म्हणजे कुठला तरी एक अध्यादेश आला आणि तुम्ही हे सादर करा म्हटलं की मग फक्त औपचारिकता उरते आणि आपली अस्मिता किंवा जी काही आस्था असते ती बाजूला पडते. खरं तर ज्या भाषेचे वारसदार म्हणून आपण विचार करतो आहोत की ज्या भाषेला इतकी मोठी परंपरा आहे, 2-2.5 हजार वर्षांचे सगळे पुरावे पठारे समितीने केंद्र शासनाला सादर केले 2013 मध्ये. एक लक्षात घ्या की भाषेला अभिजाततेचा दर्जा देणं याच्या मागे सुद्धा एक राजकारण असतं. याला आपण भाषिक राजकारण म्हणूया किंवा वेगळा काही मुद्दा म्हणता येऊ शकेल. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं इथं काही कारण नाही, परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी हा प्रस्ताव आपण दाखल केला केंद्र सरकारकडे, त्यावेळी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. दरम्यान सत्तांतर झाला आणि आपल्याला वाटलं की आता लवकर हे सगळं होईल, पण तसं काही घडू शकलेलं नाही. त्यासाठी लोणी सर म्हटले तसं जवळपास 1 तपाचा लढा आपल्याला लढावा लागलेला आहे. हा लढा जसा शाहूपुरीत होता तसा तो दिल्लीतही होता, नाशिकमध्येही होता. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी माणसं भाषेच्या अभिजाततेसाठी काही एक संघर्ष करत होती, काही एक बोलत होती. पण या निमित्तानं मला एका व्यक्तीचं अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे प्राध्यापक हरी नरके, जे आज हयात नाहीत, परंतु हा अहवाल ज्यांनी लिहिलेला आहे ते हरी नरके, म्हणजे ज्यांनी हे सगळे प्राचीनत्वाचे पुरावे जोडले. अगदी जुन्नर जवळचा नाणे घाटातला 2,500 वर्षापूर्वीच्या शिलालेखापासून तर गाथा सप्तशतीपासून सगळं संत वाङ्मय, महानुभवी वाङ्मय, पंडिती वाङ्मयापासून तर स्वातंत्र्योत्तर काळातल्या दलित साहित्यापर्यंत नरके सरांनी खूप संशोधन केलं. या पठारे समितीने हा अहवाल सादर केला. हा अहवाल मुळात आपण किती जणांनी वाचलाय मला माहिती नाही. माझी विनंती आहे की तो उपलब्ध आहे, तो अहवाल आपण वाचावा. मुद्दा असा आहे की जवळपास 1.25 वर्ष उलटून गेलेलं आहे आणि तरीही अभिजात भाषा विकासाच्या संदर्भामध्ये शासनाकडून कुठलाही ठोस असं निर्णय झालेला नाही, कुठलेही काही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत आजवर. खरं तर अभिजाततेची मोहर उमटली तर लगेच काहीतरी तुम्हाला प्लॅन करावं लागेल ना भाषा विकासासाठी. परंतु आपण काय झालं की एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणपणे जेव्हा हा अहवाल सादर केला गेला आणि अभिजात अशी चर्चा सुरू झाली, त्यावेळी आपणही अत्यंत उत्साहाने त्यामध्ये सहभागी झालो. त्याचं कारण असं होतं, एक मुद्दा वारंवार अधोरेखित केला गेला की भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय फायदा होणार आहे. त्यातला एक फायदा होता की भाषेच्या विकासासाठी आपल्याला केंद्राकडनं दरवर्षी साधारणपणे 400 ते 500 कोटी रुपये मिळतील.
आणि मग आपल्याला वाटलं की अरे फारच मोठी रक्कम आहे, फारच मोठं अनुदान आहे आणि मग आपण सगळ्यांनी यामध्ये व्यापकपणे सहभागी व्हायला पाहिजे. नंतर लक्षात आलं की भारतामध्ये मराठीसह एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. काही भाषांना तो मागून मिळाला, म्हणजे आपल्याला मागावं लागलं, भाटावं लागलं. काहींना न मागता मिळालेला आहे. यामागे राजकारण असेल त्याच्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही, कारण महाराष्ट्राला काही सहजासहजी कुठलीच गोष्ट मिळालेली नाही. मुद्दा असा आहे की जेव्हा मी एक मराठी भाषिक म्हणून बघतो की ज्या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषेला खरंच मागच्या 10-15 वर्षामध्ये 400-500 कोटी रुपये मिळालेले आहेत का, तर याचं उत्तर नाही असं आहे. कुठल्याही भाषेला 10 वर्षात सुद्धा मिळालेले नाही. ठीक आहे, सोडून देऊ आपण. आता लक्षात घ्या की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, तर आपली भाषा श्रेष्ठ आहे हे सरकारनं जाहीर केलं. अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर सुद्धा मराठी भाषेच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा मराठी भाषा मंत्र्यांपर्यंत. परंतु या संदर्भामध्ये आता कुणालाही असं वाटलं नाही की आता आपण याचा एक प्लॅन केला पाहिजे. दर्जा मिळालेला आहे, आता भाषेचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आपल्याला विद्यापीठातले मराठी विभाग समृद्ध करायचेत का, आपल्याला कुठे कुठे अध्यासन केंद्र सुरू करायचेत का. एक लक्षात घ्या की आपल्याकडे काही महत्वाच्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातली पहिली संस्था आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. दुसरी महत्वाची संस्था आहे विश्वकोश मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ. आणखी एक संस्था आहे राज्य मराठी विकास संस्था. आणि तिसरी एक समिती आहे ती म्हणजे मराठी भाषा सल्लागार समिती. अर्थात पहिल्या 3 संस्था आहेत आणि एक समिती आहे. साहित्य संस्कृती मंडळ त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे. म्हणजे साहित्य संमेलनासाठी अनुदान देणे, नवलेखकांची पुस्तकं छापणे, दरवर्षी वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारासाठी लेखकांना अनुदान देणे किंवा पुरस्कार देणे. विश्वकोश निर्मिती मंडळ त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत आहे. राज्य मराठी विकास संस्थेचंही काम सुरू आहे. पण आपण त्यांचं काम हे भाषा विकासाचं आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये नेमका काय बदल झाला, तर तो काही झालेला नाही. मिलिंद जोशी सर इथे आहेत, ते समितीचे सदस्य आहेत भाषा सल्लागार. त्यामुळे भाषा सल्लागार मी पुढच्या याच्यामध्ये बोलेन त्याविषयी, काय आमची चर्चा झालेली होती तिथे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये. परंतु काही मुद्दे मला असं या ठिकाणी नमूद करायचं की केवळ अनुदान देणे, पुस्तक छापणे याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे भाषेविषयी खूप आस्थेनं बघावं लागणार आहे. म्हणजे एक मुद्दा वारंवार अधोरेखित होताना दिसतो की तो म्हणजे मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. मान्य आहे, झालीच पाहिजे. पण ज्ञान भाषा होण्याआधी ती लोकभाषा होणं फार गरजेचं आहे. अन्यथा संस्कृतचं काय झालं आपण बघतो, संस्कृती ज्ञान भाषा आहे ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. आज ज्या काळात मी राहतो, ज्या काळात माझी मुलं शिकतायत, ज्याला जेन वगैरे आपण म्हणतो, त्या मुलांना गाथा सप्तशतीतला एखादा तरी दृष्टांत वाचता येईल का, तो वाचता येणार नाही. संत वाङ्मयातलं काही वाचता येईल का, त्याला वाचता येणार नाही. तर आपल्या पुढे एक महत्वाचं आव्हान या पुढच्या काळामध्ये हे असणार आहे की या सगळ्या परंपरेचं सुलभीकरण करून नव्यानं हे साहित्य आपल्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. त्याशिवाय नवी पिढी मराठी भाषेकडे आकृष्ट होणार नाही, हे माझं पहिलं मत आहे. स्वीकृत केलेला आहे. आणि या संदर्भात भाषेच्या संदर्भात सल्लागार समितीमध्ये काही ठराव आलेले आहेत का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न ज्याच्यावर आपल्याला सर्वांनीच थोडंसं व्यक्त व्हावं असं मला वाटतंय की म्हणजे एकीकडे आपण मराठी अभिजात भाषेच्या संदर्भात उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे झपाट्यानं बंद होणाऱ्या मराठी शाळा, मराठी माध्यमांच्या शाळा आणि त्या वाचवण्याकरता, कारण मराठी शाळा वाचल्या तरच अभिजात मराठीला काही बरे दिवस येतील याच्यावर ठाम विश्वास आपल्या सगळ्यांचा आहे. पण या मराठी भाषेच्या शाळा वाचवण्याकरता काय केलं पाहिजे आणि या संदर्भात शासनाची काही धोरणं आहेत का, असा एक व्यापक प्रश्न मी आपल्याला विचारतो. खरं तर तिथे जोशी सर आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि भाषा सल्लागार समितीने मागच्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या बैठकांमध्ये महाराष्ट्र शासन या सल्लागार समितीनं मराठी भाषेचं पुढच्या 25 वर्षाचं धोरण तयार केलेलं आहे. आणि ते धोरण आधी जेव्हा भाषा मंत्री केसरकर होते, त्यानंतर आता सामंत साहेब आहेत, त्यांना आम्ही सादर केलेलं आहे.
ते धोरण शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 56 पृष्ठांचं ते धोरण आहे. अर्थात मूळ प्रत मोठी आहे. तर भाषा सल्लागार समितीमध्ये कुठले ठराव झाले याची इथे जाहीर चर्चा करण्याचं कारण नाही. परंतु एक दोन गोष्टींचा मी उल्लेख करेन की एक महत्वाची गोष्ट आमच्या चर्चेमध्ये तिथे आलेली होती ती अशी की अनुवाद अकादमी स्थापन करावी. ही फार एक महत्वाची चर्चा यावर झालेली होती. आधी म्हटल्याप्रमाणे मराठीसह एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर मराठी भाषेमध्ये ज्याला आपण अभिजात वाङ्मय म्हणतो ते सगळं अभिजात वाङ्मय मराठीसह अन्य अभिजात भाषेमध्ये भाषांतरित करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घ्यावा असा एक ठराव यामध्ये करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की आता सरांनी सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार 11.5 कोटी आहे. आता ती 12.5 कोटीच्या पुढे असेल कदाचित. यामध्ये जवळपास 4 कोटी लोक हे परप्रांतीय लोक आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 8.5 कोटी लोक हे मराठी भाषिक आहेत. तेव्हा भाषा सल्लागार समितीने भाषा धोरणामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा एक ठराव केलेला होता. तो ठराव असा आहे की जे परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यासाठी एखादा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करता येईल का. म्हणजे आपण आता राज्याच्या बाहेर जा असं काही म्हणू शकत नाही किंवा गचंडीला धरून मराठीत बोल हे काही फार काळ आपल्याला करता येणार नाही. कारण संविधानानं आपल्याला सगळीकडे जाण्याचा हक्क दिलेला आहे. जर ते इथे आलेली असतील आणि ते व्यवसायाच्या निमित्ताने इथेच राहणार असतील तर त्यांना किमान मराठीची ओळख व्हावी. मग यासाठी वाचन असेल, लेखन असेल, संभाषण असेल, यासाठी एखादा छोटासा अभ्यासक्रम तयार करणं आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचवणं, त्यांची एखादी परीक्षा घेणं असा एक ठराव आम्ही केलेला आहे. त्याचाही मी या ठिकाणी उल्लेख करतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा धोरणाची जरी उत्तम अंमलबजावणी शासनाने केली ना तरी मला वाटतं की मराठी भाषेच्या अभिजाततेच्या संदर्भातच ते काम होईल. एक महत्वाचा मुद्दा असा आहे मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावं असा एक उल्लेख आम्ही ठरावामध्ये केलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की केंद्र शासनाची जी काही कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे ते विमानतळ असेल, रेल्वे असेल, तिथपासून तर सर्व बँका, LIC किंवा विमा कंपन्या या सगळ्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला जावा. म्हणजे त्रिभाषा सूत्र तिथे वापरलं जावं असं नमूद केलेलं आहे. म्हणजे इंग्रजी किंवा हिंदीला विरोध नाही परंतु तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा तुमचे विटॉस किंवा जे काही असेल ते तिथे ठेवा. खारगे सर, मी तुमच्यासाठी म्हणून सांगतोय, माझी विनंती आहे आपल्याला की आपल्याला मराठी भाषेच्या विकासासाठी जर काही करायचं असेल तर आपण अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं अहवाल लेखनासाठी पठारे समितीनं अहवाल लिहिला तसा आता एक फ्युचर प्लॅन म्हणून आपल्याला 25 वर्षामध्ये काय करता येईल यासाठी एक शासकीय समितीची काही सदस्य आणि काही अशासकीय सदस्य अशी जर समिती आपण स्थापन केली तर आपल्याला एक चांगला प्लॅन करता येऊ शकेल. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत एकच अर्धाच मिनिट केवळ जोपर्यंत शासनाकडून स्पष्टपणे काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत आपली सगळी चर्चा वाजोटी ठरण्याची शक्यता आहे.